चला मैदानात जाऊया. मॅच आहे ते सिया स्पोर्ट्स अलिशान धागाव. चला मैदानात जाऊया. गोलंदाजीला सज्ज होतो तो आर्यन आणि आर्यनसाठी जो एक उगवता तारा आपण पाहतोय मैदानामध्ये त्याच्यासाठी प्रथम पारितोषिक लागलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी गणेश शेलवे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. वा भाई वा काय चाललंय. पहिल्याच विकेटसाठी उगवता सितारा नक्कीच आहे तो आर्यन वाडकर यासाठी, कारण का आपल्या संघासाठी त्यांनी खूप मोठं योगदान नक्कीच दिलेलं आहे. ही जी आपण पाहतोय सेमीफायनलचा राऊंड त्याच्यासाठी मोठं योगदान दिलं ते आर्यन वाडकर यांनी. आयु शैलेश पवार एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतोय तो आर्यन. स्ट्राईकला तो फलंदाज मसूद. पहिला चेंडू तटवतोय. काय फटका मारतोय. पहिल्या चेंडूवर प्रहार होतोय आणि जातोय 6 धावांचा षटकार. वा भाई वा गुरु. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. डीजे वाले सुद्धा फॉर्मला आहेत आणि मॅच मध्ये सुद्धा बॅट्समन फॉर्मला आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. याचा पुन्हा एकदा समाचार येतो. 1 बाउन्स 2 जाऊन जातोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आपण पाहावी लागेल. सामाजिक संस्था आयोजित या स्पर्धा आजचा ग्रँड फिनाले थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे, कारण का दापोली लेमनचा संघ अंतिम संघामध्ये पोहोचलेला आपण पाहतोय. आकाश सकपाच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य आहे, कारण तो सुद्धा आमच्या टीमचा मेंबर आहे, सदस्य आहे. त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि त्याची टीम फायनल मध्ये पोहोचले. आता मात्र चांगला चेंडू आहे. थोडासा व्हेरिएशन करतोय. थोड्याच वेळात चमचमती ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. ती चमचमती ट्रॉफी कोण नेईल 2025 ची ती थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. सम्राट युवा संघटनेचे सर्व सभासद ज्यांनी मेहनत केले, सगळ्यांनी मेहनत केले, ते सगळे मान्यवर इथं आपले उपस्थित नक्कीच आहेत. नावं आपण घेतली तर मनीष तांबे असेल, सूरज महाडिक आहे, आदेश राजेश एल्वे साहेब आहेत, आकेश तांबे आहेत, आकेश मोरे आहेत, अविनाश तांबे आहेत, मंगेश जाधव आहे, महेंद्र पवार आहेत. अशी बरीच नावं आहेत. उत्तम धोत्रे आहेत. या सगळ्यांची नावं कमी पडतील. या सगळ्यांनी मेहनत घेतली आपल्या या नियोजनासाठी. प्रतीक धोत्रे आहेत नक्कीच, ते सुद्धा अक्षय मोरे आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा षटकार 6 धावांसाठी जबरदस्त फलंदाजी. मात्र आपण पाहिलं तर एक युवा गोलंदाज आपण समोर पाहतोय, मात्र फलंदाजी खूप चांगली होते ती मासूद गजगे याच्याकडून, कारण एक्सपिरियन्स खेळाडू आहे. समोर आहे युवा खेळाडू. आपण पाहिलं तर या 3-4 टुर्नामेंट पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली होतं, मात्र थोडासा आता दडपण वाढतंय. पुन्हा एकदा जबरदस्त. वा बाई वा गुरु ठोको.
काय फटकेबाजी, जबरदस्त फलंदाजी होते, धावसंख्या मात्र जोमाने वाढते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावा इथं बघूया, 26 धावा. अतुलजी जाधव यांचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून आपण मॅन ऑफ द सिरीजच्या जी सायकल आहे ती सुद्धा थोड्या वेळात दाखल होणार आहे. नवीन गोलंदाज होतो, आमचे संघटनेचे अध्यक्ष आहेत अविनाश तांबे, ते गोलंदाजीला सज्ज होतात. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 26 धावा कुठलेल्या आहेत, गोलंदाजीला सज्ज होतो आणि आता मात्र प्रहार होतोय. गुरु टोको शिंदे सुद्धा आहेत. आधीच्या मॅच मध्ये खेळताना पाहिलेल्या, नंतरच्या मॅच मध्ये नक्कीच खेळताना आपण पाहू त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा नक्कीच हास्य, कारण आपली टीम फायनल मध्ये गेले. आणि आधीच एक नंबर सपोर्ट आहे, कारण त्याची टीम फायनल मध्ये गेली नसतील, मात्र त्याची दुसरी टीम फायनल मध्ये गेलेली आहे. आणि मात्र जोरदार अपील या दरम्यान होत आहे. संकेतजी मेहता हे सुद्धा खास चिपळूण वरून इथे मॅच पाहायला, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. संकेतजी मेहता, नक्कीच स्पर्धा आपली मोठी आहे, मॅच मोठी आहे, त्यामुळे त्यांना राहता आलेलं नाही आणि ते मॅच बघायला आले. संकेतजी मेहता यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता मात्र पुन्हा एकदा मिस फील्ड होते, पुन्हा एकदा जातोय 6 धावांसाठी षटकार. वा बाय गुरु टोको, काय फलंदाजी होते, दोन्ही फलंदाज ऑन फायर होत आहेत, मात्र आता गोलंदाजी थोडी खराब होते. आपण पाहिलं तर दोन्ही बाजूनी पिटाई होते. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. या विकेटसाठी मनीष तांबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कारण का अविनाश तांबेचे मोठे समर्थक नक्कीच आहेत. आणि याच दरम्यान 2 षटकांचा इथं दुसरं षटक अजून प्रगती, वेळ नका घेऊ, टीम मीटिंग नकोय, चला. हॅलो 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 हॅलो. या विकेटसाठी राहुलजी राठोड यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक, मनीष तांबे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मनीष तांबे यायचं आहे. मनीष तांबे, गणेश एलिवे यांच्यावर सुद्धा
यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एक विकेटसाठी काय टुर्नामेंट आहे, काय मॅच आहे, एका विकेटसाठी एवढं पारितोषिक लागतंय. अजून ही मॅच खूप मोठी आहे, अजून ही मॅच अजून संपलेली नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त गणेश जी, राहुल जी, अभी तो विकेट लेना बाकी है. चला वेळ काढू नका, वेळचं महत्व खूप जास्त आहे. अविनाश तांबे जरा तुम्हाला सुद्धा विनंती करतोय की वेळ काढू नका, वेळेचं बंधन आहे, कारण तुम्हाला सुद्धा पेनल्टी लागू शकते, याची नोंद घ्या. याच दरम्यान आमचे मिकी माऊस त्यांची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र ते थांबले होते, कुठेतरी गेले होते, मात्र आता मैदानात दाखल होताना दिसतात. आता मात्र अस्वैर चेंडू अवंतर धावेची भर पडते पुन्हा एकदा. नक्कीच अमोल सुद्धा वॉर्मअप करतो, याला सुद्धा माहिती आहे आपल्याला गोलंदाजी करायची आहे, त्यामुळे वॉर्मअप करणं गरजेचं आहे. तो वॉर्मअप करतोय. आता मात्र हा चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू, ये भी खाली हो भी खाली, जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र थोडासा व्हेरिएशन करतोय आणि निर्धाव चेंडू होतोय. हॅलो, चालू सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी समालोचन करणारे आमचे तेजस पवार यांना सौदीवरून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची कॉमेंट्री बघा, आपलं लाईव्ह टेलिकास्ट कुठपर्यंत चालू आहे. सौदीवरून मौलाना यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. सर धन्यवाद. याच दरम्यान आपण 2 षटकांचा खेळ संपलेला, धावा त्याला बघूया आपण. 40 धावा फलकवल्या, 2 षटकांचा ते खेळ संपलेला, धावा झाल्या 40. आपण ह्याला म्हणतात मॅच, ह्याला म्हणतात टुर्नामेंट. दुबईतून कमेंट्स येत आहेत, मुंबईतून कमेंट्स येत आहेत, गुजरातमधून कमेंट्स येत आहेत. हे आमचं सगळं श्रेय असेल, आमची जी सगळी कमिटी मेंबर आहेत त्यांचं सर्वांचं श्रेय आहे. आणि जी बघतोय तर आपण सगळी पब्लिक सुद्धा इथे ही मॅचचा आस्वाद घेत आहे. पब्लिक सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक घेऊन येतो, तो गोलंदाज असणार आहे. गोलंदाज तो एक्सपिरियन्स खेळाडू राम जागडे, एक मोठा स्टार खेळतो. वेळ कमी आहे, कृपया चला लवकरात लवकर, वेळ कमी आहे आपल्याकडे. यानंतर आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे, नोंद घ्या, जरा सहकार्य करा, वेळ कमी आहे. आपले पंच नावात दिले पंच इथे आहेत, नवाज भाई आणि माया शिंदे सर. आता मात्र पुन्हा एकदा जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी. चेंडू आला असता तर नक्कीच याचा समाचार नक्कीच मोठा पाहायला मिळाला असता, मात्र चेंडू बॅटवर नाही आला. कीपरला थोडासा त्रास नक्कीच झाला असता, शहीद होण्याचं नक्कीच आपण पाहिलं तर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू, थोडासा व्हेरिएशन करतोय, स्लोवर चेंडू टाकतोय आणि बॅटवर चेंडू मात्र येत नाहीये. सही पाहिजे, कारण आपण पाहिलं तर राम जागडे हा खेळाडू आहे, त्यांनी अनेक खेळाडू आपण पाहिलेत की त्यांनी घडवलेले आहेत. अक्षय निवत्र खेळाडू असेल आपण त्याच्यामुळेच पाहतोय, ऋषी बारे त्याच्यामुळेच आपण पाहतोय. आता मात्र चांगला फटका याच दरम्यान मिळतोय.
6 धावांसाठी. वा बाय वा गुरु ठोको. काय फलंदाजी होते, चुकीला माफी नाही. एक चूक केलीत त्याचा खामियाजा आपल्याला भोगावा लागेल. आणि षटकार 6 धावांसाठी. आता मात्र आपण पाहिलं तर अर्ध षटक फलकावा लागले. 50 धावा झाल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा गोलंदाजी सज्ज होतो. गोलंदाज असणार आहे तो पुन्हा एकदा राम. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. बघूया हा झेल होतोय का, हा सुद्धा होतोय. गगन चुंबी षटकार गगी जबरदस्त 6 धावांसाठी. या दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा झाल्यात त्या 56. 56 धावा. वा बाय वा. मिकी माउस ऑन फायर. आपण तर पाहिलं आझाद मैदान या आपल्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण प्रथमच पाहतोय मिकी माऊस हा हात सोडून गाडी चालवताना पाहतोय. लहान छोटी मंडळी सुद्धा खुश आहेत आणि पब्लिक सुद्धा खुश आहे. मिकी माऊस साठी टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत. आपण टाळ्या नक्कीच वाजवू. पुन्हा एकदा कवी अमोल आपले आता आलेत गोलंदाजीला. नक्कीच त्याच्यावर मोठी मदत असताना शेवटचा षटक आहे. धावसंख्या मात्र 56 झालेली आहे. या षटकामध्ये थोडंसं त्यांना थांबवावं लागेल. फलंदाजी मात्र खूप चांगली करतोय तो मुझम्मिल. स्ट्राईक मात्र पहिल्यांदा मिळालेले. चांगला चेंडू जोरदार अपील होत आहे आणि गडी बात होत आहे मुझम्मिल. आपण पाहतो लहान मुलांसोबत तो क्रिकेट खेळताना आपण पाहतोय मिकी माऊस ऑन फायर होतोय. आपल्या ऐतिहासिक मैदानामध्ये दिसतोय आणि बाहेर सुद्धा लहान छोटे पब्लिक आहेत. लहान मुलं त्यांची सुद्धा सोबत खेळताना दिसतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला तो कैफ. गोलंदाजी करतोय तो पुन्हा एकदा अमोल. आता मात्र बघूया झेल होतोय का. गेंद तारामंडल. मात्र तारामंडल मध्ये गेंद गेली नाहीये, मात्र झेल टिपलेला आहे आणि गडी बाद होतोय कैफ. पुन्हा एकदा झटका बसतोय. धाव संख्या आहे ती 56. सलग 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्या त्या अमोल याने. चांगली गोलंदाजी करतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था आयोजित आजचं 5वं पर्व आहे आणि 5व्या पर्वातील आपण हे सामने पाहतो. शेवटचा दिवस ग्रँड फिनाले. थोड्याच वेळात मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे आणि यानंतर ग्रँड फिनाले. तर फायनलमध्ये आपण पहिला संघ पाहिला तर दापोली 11 हा संघ दाखल झालेला आहे. आता मात्र हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. यानंतर यांच्या जो जिंकेल त्याच्यानंतर एक अजून सामना होईल. त्यानंतर फायनलचा आपण अंतिम सथार पाहू. आता मात्र उडाया मात्र बघूया जेल होतोय का. आता जेल मात्र होत नाहीये. हॅट्रिकचा चान्स नक्कीच होता. थोडासा नाराज नक्कीच अमोल आहे आणि थोडस कॉम्बिनेशन चुकलं आणि 4 धाबा. धन्यवाद डीजे. आता मात्र पुन्हा एकदा अमोल गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो फलंदाज. पुन्हा एकदा पाहिलं तर अनिकेत मात्र ऑन फायर होतोय. चांगला फटका हा सुद्धा तो बघूया. टोको गुरु 6 धावांसाठी. काय फटकेबाजी. अनिकेत ऑन फायर.
यादवच्या दरम्यान आमचे मंगेश जाधव यांनी सुंदर झेल टिपलाय, तो बाहेर दिशेने आतमध्ये असता तर नक्की थोडासा फायदा झाला असता, मात्र तुम्ही झेल टिपला टी शर्ट आधीच तुम्हाला दिलेला आहे याची नोंद घ्या. आता मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव निश्चित मिळते, सिंगल धावेने पुन्हा एकदा भर पडते. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप, कारण का आपण षटकार मारतोय त्यानंतर डॉट न जाता सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय अन्सार. आता मात्र नवीन फलंदाज येतोय अनिकेत सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 12 धावा त्यांनी केल्यात असा खेळाडू अनिकेत मात्र स्ट्राईकवर आहे. आता मात्र पुन्हा एकदा झेल होतोय का की झेल, आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी गलती होती, म्हणजे गलती को माफी नाही आहे आणि झेल सोडतोय, थोडंसं कॉम्बिनेशन चुकतंय, कॉल देणं गरजेचं होतं, मात्र रनआउटचा खतरा आहे. रनआउट होतोय का 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा दोघांमध्ये कॉम्बिनेशन चुकलंय, कॉल चुकलाय, नक्कीच कॉल देणं गरजेचं असतं आणि कॉल देण्यात अपयश आलंय आणि 2 धावा या दरम्यान चोरलेल्या आहेत. 4 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे, धावा झाल्या त्या 70 धावा फलकावल्या. 71 धावांचं लक्ष आहे. यानंतर आमचे कॉम्बो मध्ये आमचे सहकारी सनीजी मोहिते जोडले जातील. त्यांनी मला अगदी विद्या दिली आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्वांना ज्यांच्यामुळे जीवनाला अर्थ मिळालेला आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्व रसिक मायबापांचं आणि सर्व खेळाडूंचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. तेजस पवारला 200 रुपये, शहबाज कोंडविलकर, शहबाज कोंडविलकर सर यांच्याकडून तेजस पवार सर होते समालोचक, त्यांच्यासाठी ते 200चं कॅश प्राइज झालं होतं आणि ते तेजस पवार यांच्यापर्यंत पोहोचले देखील. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जात असताना 24 बॉल मध्ये 71 धावांचं टार्गेट आपल्याला बघायला मिळतंय. 24 बॉल आणि 71 धावांची आवश्यकता. सलामीवीर फलंदाज कालच्या सायंकाळच्या सत्रातील हिरो म्हणजेच बंटी येलकर आपल्याला बघायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला बाहुबली अगदी समोरच्या दिशेने आपण पाहताय तर अविनाश तांबे, अविनाश आणि त्याचबरोबर बंटी ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज मार्क वरती मसूद गजगे, मानफॉर्म टेम्पाला या गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज मार्क वरती आपण पाहताय. चला क्विक फास्ट, वेळ खूप कमी आहे. तुमच्या दोघांपैकी एका कोणत्या तरी संघाला फायनल मॅच खेळायचे, यामुळे जास्त वेळ घालवू नका.
चला आपण सर्वांचं नमस्कार या ठिकाणी आपण केलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन. शॉर्ट प्लेन पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी खालच्या बाजूला बसतोय. बॅटिंग करणाऱ्या फलंदाज अविनाशला मात्र बघा खेळणं थोडंसं कठीण गेलं. 71 धावांचा पाठलाग. आता 23 बॉल मध्ये 71 रन्स पाहिजे आहेत. मसूद गजगेनं काय कमालची बॉलिंग आतापर्यंत केली. पहिल्याच बॉल अगदी सुरेख टाकलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग आहे. गतीमध्ये परिवर्तन केले. कमी गतीचा बॉल टाकला आणि फलंदाजाला पुन्हा एकदा म्हणजे जे एक्सपेक्ट पेस होता तो मात्र त्या चेंडूमध्ये नव्हता आणि तेच कुठेतरी त्या चेंडूला आता गतीमध्ये बीट परिवर्तन करताना आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर फलंदाज तिथे बीट झालाय. सुरुवातीच्या 202 बॉल अगदी आपण बिंदी पाहिलेत. येणारा तिसरा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसू शकेल. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला पूल केलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं वन बॉल सीमारेषेच्या पार 4 रन चौकार. आणि खरंच जबरदस्त फटका पाहायला चौकार आलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जाईल. जिथे आपण जर पाहताय तर केवळ आणि केवळ एकत्र स्कोरबोर्ड पुढे सर केला होता धावसंख्या 5 या आकड्यावरती. षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल कारण प्रत्येक खेळाडू मात्र सांगतात की नाही आम्हाला जिंकायची मॅच कारण शेवटपर्यंत लढला ना तो या जीवनामध्ये यशस्वी झाला. तुमच्या समोर किती अपयश येऊ द्यात अपयश आलं तरी मात्र हरकत नाहीये कारण का जर का तुम्हाला अगदी असंच यश मिळालं तर त्या यशाला किंमत राहत नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला अपयश येणं खूप गरजेचं असतं. इथे मात्र 1 रनचा आता धीमा गतीनं स्कोरबोर्ड मात्र चाललंय. 71चा तुम्हाला पाठलाग करायचा म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला तुटून पडायला पाहिजे होतं. त्याच ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजांच्या बॅट आणि चेंडूचा चांगले संपर्क होत नाहीयेत. या ओव्हरमधील आतापर्यंत तुम्ही पाहायला गेलं तर 1 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा पुढचा बॉल टाकला जाईल शैलेश पवार या एंड कडून. या चेंडूवरती मोठं आक्रमण करत असताना लॉंग ऑनला वाईडिश लॉंग ऑनला कॅच पकडली गेली आहे आणि तिथे मात्र विकेटचं पतन. अविनाश तांबे बॅक टू द पव्हलियन. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 6 रन्स. 18 बॉल मधला 65 रन पाहिजेत. त्याचबरोबर ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो त्यांचं देखील आम्हाला कौतुक आणि प्रशंसा आणि त्याचबरोबर सायंकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील आम्ही स्वागत करू कारण त्यांनी देखील गेले 4 दिवस त्यांचा किमती वेळ काढून या स्पर्धेचा आनंद देखील घेतलाय. वन द विकेट बॉल अनिकेत तयार असेल. या बॉलला अगदी बंटीच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक खेळला गेलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि कॅच मिस झाली आहे. तिथे बंटीला या ठिकाणी जीवनदान मिळतंय. स्कोर बोर्ड आपण पाहतोय तर 7 या आकड्यावरती लॉस ऑफ 1. जर असं दृश्य आपण जर पाहिलं तर तिथे 7-1 समोर दिसतंय. टार्गेट 71च आहे आणि इथे 7 रन झालेत 1 विकेट. स्कोर बोर्ड वरती 7-1 आहे. 1-7 बॉल देखील शिल्लक आहे आणि टार्गेट देखील 7-1 आहे. यावेळेला मोठा स्ट्रोक खायचा आहे परंतु तुम्ही जर पाहताय तर आणि सरळ मात्र या ठिकाणी धाव चेतवत असताना बंटी मैदानाच्या बाहेर येईल.
थँक्यू बँजो. ओव्हर द विकेट अनिकेत पुन्हा तयार. रईस त्या ठिकाणी असेल. या ठिकाणी जर तुम्ही पाहताय तर समोरच्या दिशेनं इथे डॉट बॉल असेल. चला 2 ओव्हर नंतरला 9 रन झाले. 3 विकेट देखील गेलेत. बारा बॉल मध्ये 62 रन्स पाहिजेत. 12 बॉल आणि 62 रन्स. बारा बॉल आणि 62 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 62 रन्स पाहिजे. याच्या नंतर ग्रँड फिनालेची मॅच असेल. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळेल. आपला चांगला फटका अमोलच्या बॅट मधून आपण बघतोय. केवळ रन्स मात्र घेतले जातील आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील मिळून जातील. 2 मिनिटं फक्त राष्ट्रीय घ्यायचं बस संपतो विषय. फक्त सांगतो मी त्याला. काय बोल मध्ये काय वाजायला नको. सांग फोन बिन काय वेगळं तो डाउनलोड करून तेजस पवारला विचार. इथली कुठेतरी चावी घेऊन गेलाय तो. तेजस स्कूटी चावी नेलीस काय? पैसे चावी आणि मोबाईल. त्याला बघा तेजसला इथून चावी घेऊन गेलाय तो. पैसे घेऊन गेला त्याचबरोबर चावी पण नाही. तेजस चावी माझ्या गाडीची. इथली चावी घेऊन गेला. चला 11 रन झालेत. तर बिंदी बॉल आपण पाहतोय. समोर खेळाडू तयार असेल. या बॉलला आक्रमण चढवलंय आणि अमोलच्या बॅट मधून हवैयाला 6 रन. घेऊन नाही गेला तो.
चला मॅचला आपण सुरुवात तर करतो. षटकार तर आलाय. याच्या नंतर ग्रँड फिनाले दापोली 11 टीम मात्र तयार असेल. आर्यन अमोल ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये. मैदानात जाणार येणार टाइम होईल. आणि इथे अमोलच्या बाट मधून वा काय देखना स्ट्रोक आहे. षटकार हॅलो चेक. 6 बॉल 48 रन्स पाहिजेत. इथे 5 बॉल आता 48 रन्स पाहिजेत. संपूर्ण मॅच आलिशान दहागाव या संघाकडे झुकताना आपण पाहायला गेलं. म्हणजे मागच्या मॅच मध्ये सिया स्पोर्ट्स मुख्य संघ पराजित झाला. या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला गेलाय. 5 मध्ये 48 होणं आता शक्य नाहीये तेवढं, कारण गोलंदाजी मार्क वरती आता कैफ गोलंदाजी करतोय. शरीरापासून पुन्हा एकदा दूर. बॅट बॉलचा संपर्क नाही. भन्नाट वेग आहे. गुड लाईन आणि गुड लाईनचा उपयोग आपण करताना पाहिलंय गोलंदाजी करणारा गोलंदाजांना. काही चेंडू मात्र आता तिथे आपण पाहतोय. खोलवरचा बॉल असेल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं ऑनला ड्राईव्ह केल्यामुळे 1 रन्स मिळून जाईल. पण तो आर्यन संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी या चांगल्या क्रिकेट इमर्जिंग प्लेअर आपण पाहतोय. इथे अगदी चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न असलेला मसूद गजगे चेंडूच्या मागे होता, परंतु तिथे फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. शेवटचा असा जर वर असं पकडलं तरी चालेल. असा पकड म्हणजे आवाज जास्त येतो. असं असं वरती ह्याच्यावर हा हो आवाज जास्त येतो. आई शपथ खणखणीत आवाज येतो. खणखणीत. आणि चला त्याचबरोबर मॅच मात्र फिनिश. आलिशान दहागाव संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय. सो अभिनंदन आलिशान दहागाव. आणि आपण लगेच आलिशान दहागावचे ऑल प्लेयर या समोर लाईनअप करून घेतोय. बोथ कॅप्टन आता ऑफिशियली झालेला आहे. दापोली 11 विरुद्ध आलिशान दहागाव या 2 संघांमध्ये ग्रँड फिनालेची मॅच मात्र खेळली जाईल. आणि त्याच्या अगोदर दापोली 11 कॅप्टन आपण ऑल प्लेयर घेऊन लाईनअप करून घेऊयात. आणि आलिशान दहागाव आमिर सर चला आपण आपले प्लेयर घेऊन या समोरच्या दिशेने लाईनअप करतोय.